इकडे तर या दोघांचं ऊस मोजायचं काम चालू. अरे म्हटलं कशाला ऊस लागत म्हणजे तुळशीच लागणार. म्हटलं एकच लागत भावना. मग एवढ्या सकाळी वातावरणात एवढी बेकार धुई आली. म्हटलं धुई तर आली तर पळावं लागतच. म्हटलं आता पळून तर आलोच होतो पण तरी काय धुई गेली ना. धुई तर नाही गेली पण आमचा वाळू रामत धुईत निघाला. अरे कुठं चालला म्हणे आमचा पेपर आहे आज. कोणताय म्हटलं मराठीचा. मग त्याच्यात त्याचा मित्र आला म्हटलं काय तू पण का म्हणे. हा आमचा दोघांचा पेपर. तुम्ही जा पेपरला मी आज जातो कुठे. कारण कुठे यायचं कारण दादा नव्हता आज. मग दादा नव्हता म्हटल्यावर तर आपण आलो तर इकडे पोरांचं काम पण चालू झालं होतं. लेट आलो तर आज कारण घरच्या काम सुद्धा चालू होते. रोज एक राहायचं ट्रॅलीत तर आज 3 पिंटू म्हटलं काय भानगडे आज म्हणे आज तर काठेव झालं. त्याच्यात तर दादा पण येऊन गेला आणि दादा तर आलं म्हटलं आपण इथं काही काम नाही आपलं. आपण तर लगेच निघून इथून. म्हटलं आपल्याला घरी जाऊन थोडस काम. तुम्ही घरी जाऊन म्हणशाल याला काय काम आहे. घरी जाऊन तर आलो तर इकडे वावतावाले पण येऊन गेलते कारण आपल्याला रोप टाकायचं. मग थोडंसं फनून घेतलं आपण. मग काय वावतावाल्याला एकदाच चालू करून दिलं. म्हटलं दे दान का. भाऊनी तर लय जबर दान का देऊन टाकला कारण त्यांचं नावच वावतावाले. अरे म्हटलं तू तर एकच नंबर नात करून टाक. त्याच्यात तर आज रोहित नाही त्या नांद्याला पण बायला बरोबर जोडी लावला. मग काय त्यांनी तर नावला पण कारण त्या का लावलं ते माहिती होतं तुम्हाला. मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं आपण गोळ्या का घेतोय. आपल्या नंदीने आपल्याला थोडंसं शिंग लावलं होतं पाठीला. मग त्याच करता त्या गोळ्या घेतो. अरे बिरत काही नाही पण तिने आज अचानक शिंग लागलं तर मग. तर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तेवढंच फॉलो आणि शेअर आणि कमेंट करून टाका.